हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भव्य स्मारक उभारलं जाणार। अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद, योजना कायम सुरूच राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्यासंदर्भात निवेदन। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची ही प्रक्रिया सुरू। परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर, सत्य अहिंसेवर अवलंबून असावं। अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा। भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल, तर मोदींना सल्ले देणं बंद करा, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद। राजस्थान आणि गुजरात परिसरामध्ये निर्माण झालेल्या अँटी सायक्लॉनमुळे उष्ण वारे कोकणाकडे येण्यास सुरुवात, तर मुंबईचं कमाल तापमान साधारणतः 38.9 अंशांवर। जळगावात उन्हाच्या तडाख्यामुळे 9 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी घेण्याचे आदेश। 15 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा।